कुठे आत आहे का? कुठे दादा दिसतोय? नाही तू दिसत नाही. आंब्याचं झाड एवढं घनदाट आहे. अच्छा पण झाडावरून कुठे गेलाच नाही ना? अच्छा मग भेटन. पलीकड पण काय शेवग्यात झाड खेटून आहे ना. सगळ्या साईडने चेक करा, पलीकडून चेक करा. अच्छा हा मग काय भेटून जाईन. शेंडा जाऊन बसला असं शेंड्यावर हाय ना. हा आमची नजर तेच आहे ना. आमचं रोजचं काम आहे. शिडी देऊ का तुम्हाला? शिडीची गरज नाहीये. झाड आहे तुम्ही वरती येणं झाड तर वरती झाडावर आहे थांबले. त्याचं गार्डन आहे. झाडावर साप बिनविषारी पण ते खूप घाबरतात. तेव्हा रिस्क करायला लागणार तर याकडे वरती पाठवलं एकदम त्या साईडने खाली धामण. मी इथं थांबतो एकदम इकडून धामण आहे कारण धामण काय करतो वरतो डायरेक्टली उडी मारून लगेच पळून जातो. हो जाऊ तुम्ही वरती. वरून काहीच नाही दिसत. हो मी पलीकडे जाऊ का? आहे काय इथं उभं राहिलं ना. धरलाय का? काय का थांबा धरला बघा. ब्लॉक करतो आपण एवढे ओरडत होता. आता काय हितनं सुटतून ते तोंडापाशी धरतो. अरे मोळ आहे हळूहळू मोळ आहे. हे काय समोर कुठं धरलाय साप? तिथं माझ्या हातात आहे. त्याचं तोंड कुठे? मोळावरती का? कुठं आहे ते दिसलं? मोळावरतीच तोंड आहे त्याचं. मोळावरतीच आहे. मासे उठले की चावतील. थांबा बरं का. कापलंच पाहिजे आता काय सोडू का? सोडा. यांचा साप्यांना देऊन टाका. थँक्यू रे बाबा. कोणता साप आहे? नॉन पॉइझनस काय म्हणजे उंदरी बिंदरी खातो? उंदरी बिंदरी खातो. उंदरी बिंदरी खातो. तर दामून जातीचा साप होता मित्रांनो. त्याला रेस्क्यू केलेला आपण. घराच्या आजूबाजूला फक्त तुम्ही काय घरात झाडं वगैरे असेल झाडं लावणे ही चांगली गोष्ट आहे. फक्त झाडं लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित कट करा आणि त्यानंतर जो खाली कचरा वगैरे तुम्ही साचवलेला आहे त्याला व्यवस्थित साफ करा. त्याने काय होतं पाणी देतो. पाणी दिल्यानंतर उंदीर बेडूक येतात आणि उंदीर आणि बेडूक आले की अशा पद्धतीने हे साप हे येत असतात. सर्पमित्र होणार अरे यार लेट झाली. त्यांचे मेसेज तुमच्या आधी पकडला त्यांनी. अरे पकडला.